नमस्कार, मी हर्षाली. डायबिटीज पर चर्चा या खास शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नुकताच वुमन्स डे झाला. तुम्हा सर्वांना त्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याच दिनाला अनुसरून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मधुमेह हा पुरुषांइतका स्त्रियांसाठी सुद्धा धोकादायक आहे, पण मधुमेहामुळे स्त्रियांसाठी अतिरिक्त गुंतागुंत निर्माण होते, ज्याची आपण आज डायबिटीज पर चर्चा या शोमध्ये चर्चा करणार आहोत. जगाच्या आकडेवारीनुसार भारतात मधुमेहाचे रुग्ण सर्वाधिक असल्याकारणाने भारताला मधुमेहाची राजधानी देखील म्हटलं जातं. याच गोष्टी लक्षात घेऊन मधुमेह आणि त्याचे दुष्परिणाम यांच्याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने डायबिटीज पर चर्चा सारखा अनोखा उपक्रम तयार करण्यात आलेला आहे. तर डायबिटीजची लक्षणं, त्यावरचे उपचार आणि डायबिटीजमुळे होणारे हानिकारक परिणाम याविषयी मार्गदर्शन आणि जागरूक करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर स्नेहा निकते, डॉक्टर प्रतीक्षा पाटील, डॉक्टर शुभश्री पाटील. डॉक्टर, स्वागत आहे तुमचं. थँक्यू. डॉक्टरांबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर स्नेहा निकते या सल्लागार डायबिटॉलॉजिस्ट आणि थायरॉइड विशेष तज्ज्ञ आहेत. डॉक्टर निकते क्लिनिक, चेंबूर, मुंबई येथे त्या कार्यरत असतात. डॉक्टर प्रतीक्षा पाटील या सल्लागार डायबिटॉलॉजिस्ट आहेत. प्रथम स्पेशालिटी क्लिनिक अंधेरी आणि L&T चॅरिटेबल ट्रस्ट निराली हॉस्पिटल मुंबई येथे त्या कार्यरत असतात. शुभश्री पाटील यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. या डायबिटॉलॉजिस्ट आणि फिजिशियन आहेत. डायबिटीज अँड वेलनेस क्लिनिक अंधेरी मुंबई येथे त्या कार्यरत आहेत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. तर डॉक्टर स्नेहा, तुमच्यापासून सुरुवात करूयात की मधुमेह म्हणजे काय आणि ते शोधण्यासाठी कॉमन टेस्ट कोणत्या आहेत? अच्छा, हर्षाली, मधुमेह म्हणजे हा अत्यंत कॉमन लाईफस्टाईल डिसऑर्डर हल्ली आपल्याला बघायला मिळतोय. त्यासाठी बघितल्यानंतर हल्लीच्या ह्याच्यात आपण बघतोय लहान मुलांमध्ये म्हणजे अगदी वयाचं कुठलंही बंधन नसताना आपल्याला डायबिटीज मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. हा एक मेन लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे, ज्यामध्ये रक्तातील शर्करेचं प्रमाण म्हणजे साखरेचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे, अनियंत्रित ग्लुकोज वाढल्यामुळे डायबिटीज होताना दिसतो. याच्याबद्दल पुढे अजून सांगायचं झाल्यास याच्या बऱ्याचशा टेस्ट आहेत. यासाठी कॉमनेस्ट टेस्ट वुड बी योर ब्लड शुगर लेवल फास्टिंग आणि पोस्ट मील. त्या व्यतिरिक्त एक 3 महिन्याची एव्हरेज टेस्ट असते, ज्याला आपण म्हणतो ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणजेच HbA1c. सो ह्या आपल्या 3 कॉमन टेस्ट आहेत. या व्यतिरिक्त युरिनमधली शुगर देखील आपल्याला तपासायला पाहिजे, म्हणजे ब्लड शुगर आणि युरिन शुगर या 2 कॉमन टेस्ट आहेत. त्या व्यतिरिक्त लिपिड प्रोफाईल म्हणजेच आपलं कोलेस्ट्रॉलची तपासणी, किडनीची तपासणी आणि इतर हॉर्मोनल टेस्टमध्ये TSH या देखील बेसिक टेस्टमध्ये आपण डायबिटीजच्या डायग्नोसिससाठी या टेस्ट घ्यायला पाहिजे. डॉक्टर प्रतीक्षा पाटील, आपण बघतोय की आजकाल स्त्रियांमध्ये पण डायबिटीजचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. तर हा स्त्रियांमध्ये मधुमेह वाढत चालला, त्याचं काय कारण आहे? ओके, थँक्यू हर्षाली. पहिल्यांदा तर सगळ्यांना जागतिक दिनानिमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तसं तू प्रश्न जो मांडलेला आहेस की स्त्रियांमध्ये, तर तसं नाही आहे. ओव्हरऑल डायबिटीजचं जे प्रमाण आहे ते पूर्ण जगभरात वाढत चाललेलं आहे. आत्ता मोर दॅन 75 दशलक्ष लोक जे आहेत जे डायबिटीजने ग्रस्त आहेत. त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष सेम आहेत. पण मे बी आपण जे बघतो की स्त्रियांसाठी टेस्टिंगसाठी जेवढे अवेलेबिलिटी किंवा त्यांचं जे अवेअरनेस आहे स्वतः जाऊन तपास करणे वगैरे, त्याच्यामुळे ते कमी पडलेले असतील. म्हणून एक नवीन स्टडी केला गेला IDFनी 2021मध्ये. त्या स्टडीमध्ये असं निदान आलं की एस्पेशली अर्बन क्लास म्हणजे शहरातील स्त्रिया यांचं डायबिटीजचं प्रमाण जास्त होतं. म्हणजे त्याच्यामुळे मग त्याच्यात 2 वर्षांच्या लोकांमध्ये डायबिटीजचं प्रमाण जास्त होतं. पहिलं म्हणजे यूथ, पौगंड अवस्थेतील मुली, आणि दुसरं म्हणजे 40च्या वरच्या बायका. तर आपण बघतो की डायबिटीजचं प्रमाण जे आहे ते पौगंड अवस्थेतील मुली आणि स्त्रियांमध्ये हे जास्त दिसून येतं. तर ह्याचं प्रमाण कारण शोधण्यात आलं तर का, तर पहिलं तर वाढता लठ्ठपणा, दुसरी गोष्ट अनियमितपणे आहार, काही असारव्यसर प्रोसेस फूड जे अवेलेबल आहे त्या गोष्टी, आणि तिसरं म्हणजे अनियमित व्यायाम. तर सगळ्या ह्या कालचक्राप्रमाणे परत जे सर्कॅडियम निसर्ग चक्र आपण जे फॉलो करत नाही, म्हणजे अवेळी झोपणे, स्ट्रेस, डिप्रेशन, ह्या सगळ्यांमुळे स्त्रियांमध्ये डायबिटीजचं प्रमाण हे जास्त दिसून येतं. परत मोस्टली चौथं कारण आहे की हॉर्मोनल चेंजेस जे आपण बघतो. हॉर्मोनल चेंजेस म्हणजे स्त्रीचं आयुष्य पूर्ण जे जन्मतःपासून ते म्हातार वयापर्यंत खूप सगळ्या चेंजेसमध्ये जातं. त्यांचं वाढी म्हणा, मेन्स्ट्रुएशन्स म्हणा, परत प्रेग्नन्सी म्हणा, सगळ्यामध्ये. तर या हॉर्मोनल बदलावांमुळेही काही गोष्टी त्यांना अतिप्रमाणात लवकरात लवकर बेअर कराव्या लागतात, जसं गर्भावस्थेतील डायबिटीज.
म्हणून स्त्रियांमध्ये डायबिटीजचं प्रमाण ओव्हरऑल वाढत चाललेलं आपल्याला दिसायला मिळतं. डॉक्टर सुभाश्री पाटील, आपण बघतो की डायबिटीज जेव्हा महिलांमध्ये होतं तेव्हा त्यांच्या हार्मोनल सायकलवर म्हणजे पिरियड्सवर किंवा फर्टिलिटीवर काही परिणाम दिसून येतो का? डायबिटीजमध्ये ज्या महिला असतात त्यांचा इतर महिलांपेक्षा फर्टिलिटी किंवा गर्भधारणा करण्याची जी क्षमता असते ती 25% कमी असते. याचं कारण असं आहे की डायबिटीज जेव्हा अनकंट्रोल्ड असतो त्यावेळेस त्याचा जो इन्फ्लुएन्स आहे आपल्या हॉर्मोनल सायकलवरती असतो. एक PCO नावाचा जो आजार आहे तो आपण आता कॉमनली आपल्या यूथमध्ये बघतो, ज्याला आपण पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असं म्हणतो. प्लस जसं डॉक्टर प्रतीक्षा म्हणाल्या, लठ्ठपणा, स्थूलपणा हा वाढत चाललेला आहे. याच्यामुळे बऱ्याचशा अवघड परिस्थिती निर्माण होतात आणि स्त्रियांना गर्भधारणा करण्यामध्ये डिफिकल्टीज फेस कराव्या लागतात. आता यात अजून तुम्हाला सांगायचं म्हणजे जर का डायबिटीज अनकंट्रोल्ड असेल तर जेनायटो युरिनरी इन्फेक्शन म्हणजे मूत्रभागातले जे इन्फेक्शन्स असतात त्याच्यामुळे बरेचदा हे इन्फेक्शन्स फॅलोपियन ट्यूबपर्यंत पोचतात, फर्टिलिटी रिड्यूस करतात. एवढंच नव्हे तर डायबिटीजमध्ये आलेला असर जो आपल्या रक्तप्रवाहावर असतो, नसांवर असतो, याच्यामुळे लैंगिक इच्छा जी असते बायकांची ती पण कमी झालेली असते. पिरियड्सवरती याचा असर असा असतो की शुगर्समुळे आपली जी मेनार्की म्हणजे पिरियड सुरू होण्याची जी वेळ असते ती पुढे ढकलल्या जाते. मेनोपॉज लवकर होतो बायकांमध्ये. इवन रक्तस्राव जो आपल्याला मिळतो पिरियड्सच्या ड्युरेशनमध्ये तो कमी होतो, जास्ती होतो. बरेचदा पिरियड्स हे वेळेवर येतच नाही. पॉलिसिस्टिक ओव्हरी ज्याचा अर्थ आहे इरॅटिक ओव्ह्युलेशन झाल्यामुळे पिरियड अबनॉर्मॅलिटीज आपल्याला दिसायला मिळतात. या इरॅटिक ओव्ह्युलेशनमुळे जे अंड फॉर्म होतं ते बरोबर विकसित होत नाही किंवा ते रिलीज होत नाही वेळेमध्ये. याच्यामुळे आलेले बरेचसे हॉर्मोनल इम्बॅलन्सेस आपण बघतो, ज्याच्यानी शरीरातलं इन्सुलिन लेवल वाढून जाते, ज्याला आपण इन्सुलिन रेझिस्टन्स असं म्हणतो. मेल हॉर्मोन्स बायकांच्या बॉडीमध्ये वाढून जातात. हे सगळे अबनॉर्मॅलिटीज आपल्याला डायबिटीजच्या स्त्रियांमध्ये कॉमनली बघायला मिळतात. एवढंच नव्हे तर एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे डायबिटीजचे जे स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये बरेचदा अँटीबॉडीज फॉर्म होतात अगेन्स्ट स्पर्म्स म्हणजे शुक्राणूंच्या अगेन्स्ट, अंड्याच्या अगेन्स्ट, ज्याच्यामुळे त्यांची फर्टिलिटी नेहमी इम्पॅक्टेड असते. सो डायबिटीज स्पेशली जर का अनकंट्रोल्ड असेल तर डेफिनेटली याचा आपण खूप इन्फ्लुएन्स आपल्या हॉर्मोनल सायकलवर बघतो, त्यानंतर फर्टिलिटीवरती बघतो आणि गर्भधारणाच्या क्षमतेवरती पण डेफिनेटली हा असर आपल्याला दिसतो. डॉक्टर स्नेहा निकटे, तुम्ही आता बऱ्याच डायबेटिक महिलांचं ऑब्झर्वेशन केलेलं असेल, तर तुम्ही कोणते प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये जास्त बघितलेले आहेत जे कॉमन आहेत आणि त्यावर तुमचा काय ॲडवाईज असेल? सो डायबिटीजच्या ज्या स्त्रिया असतात त्यांच्यामध्ये कॉमनली आपल्याला बरेचसे इन्फेक्शन्स दिसतात, खास करून स्किन इन्फेक्शन, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, जिनायटो युरिनरी इन्फेक्शन. त्यानंतर पुढे बघता आपल्याला लंग इन्फेक्शन्स हे खूप कॉमनली होत असतात, म्हणजे श्वसनाचे जे इन्फेक्शन्स आहेत ते, जसे की न्यूमोनिया, लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन. सो या गोष्टी खूप कॉमनली बघायला मिळतात. मोस्टली अनकंट्रोल डायबिटीज असताना खूप मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन होण्याची जी टेंडन्सी असते ती स्त्रियांमध्ये खूप लवकर दिसून येते. या व्यतिरिक्त देखील बरेच इतर इन्फेक्शन्स असतात जे खूप कॉमनली दिसतात. यासाठी सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे बेसलाईन सल्ला जो आम्ही आमच्या पेशंट्सला देत असतो तो म्हणजे शुगर्स कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. सो या समस्यांसाठी मेन फोकस आपला शुगर्स कंट्रोलमध्ये ठेवणे आणि ज्या काही भागाचं, ज्या काही ऑर्गन सिस्टमचं इन्फेक्शन असेल त्याची ट्रीटमेंट वेळेत करणे. डॉक्टर प्रतीक्षा पाटील, तुम्ही आता जे डायबिटीजचे सिम्पटम्स आहेत, जे कॉमन लक्षण आहेत, ते सोडून आणखी कोणते आहेत का सिम्पटम्स जे मधुमेही महिलांमध्ये दिसतात? अच्छा, तर आता ते जसं मी मगाशी सुरुवातीला सांगितलं, प्रत्येक वयातील आपले प्रत्येक बदल वेगवेगळे दिसतात. तसंच डायबिटीजचे सिम्पटम पण प्रत्येक वयात वेगवेगळे दिसू शकतात. जसं PCOS, आता डॉक्टर शुभश्रीनी सांगितलं PCOSचं वाढतं प्रमाण वगैरे, तर ह्यामध्ये युजली ज्या मुली असतात त्या थोड्याशा लठ्ठ साईडला असतात, त्यांच्या मानेच्या पाठीमागे काखेत काळे चट्टे असतात. परत केसांची वाढ चेहऱ्यावर म्हणा, हातापायांवर म्हणा जास्त असते, ज्याला आपण हर्स्युटिझम म्हणतो. तेच प्रेग्नन्सीमध्ये ॲज ते वेगळे सिम्पटम्स काही प्रेझेंट करत नाही. अचानकपणे आपण टेस्ट करतो आणि मग जेस्टेशनल डायबिटीज आहे ते कळतं. तसंच पोस्ट मेनोपॉझल ही जरा क्रिटिकल कंडिशन आहे, कारण की ह्याच्यामध्ये कसं होतं आपल्याला नक्की पोस्ट मेनोपॉजचे सिम्पटम्स आहेत का डायबिटीजचे सिम्पटम्स आहेत हे कळणं अवघड जातं. जसं आता ह्या दोघींनी सांगितलं इन्फेक्शन हे कॉमन आहे, पण त्या स्त्रियांमध्येही डिप्रेशन, इरिटेबिलिटी, हॉट फ्लशेस, सारखं चिडचिड होणे, जे आधी त्यांचा जो उत्साह होता कामामध्ये म्हणा, ह्यामध्ये म्हणा, तर ते न राहणे,
परत जसं डॉक्टर शुभश्रींनी मेन्शन केलं होतं की लैंगिक ह्याच्यामध्ये संबंध ठेवण्यात पण त्यांना इंटरेस्ट न वाटणे, तर हे सगळे अटिपिकल सिम्पटम्स आहेत. आणि प्रॉब्लेम कसा होतो की ह्या सिम्पटम्ससाठी ते डायबेटॉलॉजिस्टकडे जात नाही किंवा टेस्ट करून घेत नाही. ते शक्यतो गायनॅककडे जातात किंवा स्वतःचं ते निरसन करायला बघतात आणि त्याच्यामुळे लेट डायग्नोज होतात. ओके. डॉक्टर शुभश्री पाटील, तुम्हाला मला असं विचारायचं आहे की ज्या डायबिटीज महिला असतात त्यांनी स्वतःची काळजी कशी घ्यावी, त्यांची जीवनशैली कशी असावी, लाईफच्या प्रत्येक स्टेजमध्ये त्यांनी कसं स्वतःला सांभाळावं, काय सांगाल? ॲक्च्युली बदल हा एक स्त्रीच्या आयुष्यातला कायमस्वरूपी भाग आहे. सो आपण जेव्हा बघतो की एखादी लहान मुलगी जेव्हा ती मोठी होते, तिला पिरियड सुरू होतात, त्यावेळेला तिची जी शुगर्स असतात, जर का ती टाईप 1 डायबिटीसची पेशंट आहे, ते बऱ्यापैकी फ्लक्च्युएट करायला लागतात. बिकॉज खूप हॉर्मोनल बदल होत असतात. तिचं ते वाढतं वय असतं, तिला त्यावेळी खूप गोष्टी अचीव करायच्या असतात लाईफमध्ये. शी वॉन्ट्स टू प्ले स्पोर्ट्स, सगळ्या गोष्टी त्याच्या आयुष्यात पुढे तिला दिसत असतात. अशा वेळी आपण त्यांना काउन्सिलिंग करायला पाहिजे की डायबिटीस खूप छान कंट्रोलमध्ये ठेवणं, त्याला कसं मॉनिटर करायचं, खाण्यापिण्यामध्ये तिने एक न्यूट्रिशनली रिच डाएट कसं घ्यायचं, ज्याने तिची ग्रोथ हा पार्ट कधीच इम्पॅक्टेड होणार नाही डायबिटीसमुळे. या गोष्टीकडे आपण शिकवतो. स्पोर्ट्स खेळायचे असतील तर इन्सुलिनचे डोसेस कसे तिला ॲडजस्ट करायला पाहिजे, लो शुगर एपिसोड्स नको यायला, म्हणजे तिला जी इच्छा आहे पुढे जाऊन आयुष्यात जे तिला अचीव करायचं आहे त्याच्याकरता आपण तिला पूर्णपणे काउन्सिल करतो आणि प्रिपेअर करतो. याच्या पुढे जसं जसं वय वाढतं तसं तसं तिचं लग्न होतं, त्यानंतर प्रेग्नन्सी प्लॅन करतात, तर आपल्याला त्यांना एज्युकेट करावं लागतं की प्रेग्नन्सी प्लॅन करताना डायबिटीज स्क्रीनिंग आणि डायबिटीज हा कंट्रोलमध्ये आहे का, हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. यावेळेला डायबिटीज कंट्रोल असेल तरच एका हेल्दी आईमध्ये एका हेल्दी बाळाची नीव पडते. म्हणून आपण तिला समजवतो की ड्युरिंग प्रेग्नन्सी तिला शुगर कंट्रोल टाईट ठेवायचं आहे, तिला इन्सुलिनचे डोसेस बरोबर घ्यायचे आहेत, न्यूट्रिशनली जे आवश्यक आहे प्रेग्नन्सी करता तेवढं ॲडिक्वेट फूड तिला घेणं गरजेचं आहे. तसंच जेव्हा ती बाळाला दूध पाजते त्यावेळेस बरेचसे औषधं तिला चालत नाही डायबिटीसचे. अशा वेळी तिने आपलं डाएट, एक्सरसाइज हे सगळं कसं मॅनेज करायचं. जसं आत्ताच डॉक्टर प्रतीक्षा बोलले, मेनोपॉज ही एज बायकांची खूपच डेलिकेट एज असते, कारण यावेळी खूप हॉर्मोनल बदल होतात. सडनली वजन वाढून जातं, बाकी पण आजार घर करायला लागतात, जसं ब्लड प्रेशर आहे, कोलेस्ट्रॉल आहे, हार्ट डिसीजेस यायला लागतात. सो हार्ट डिसीज येणं आणि याचे कॉम्प्लिकेशन्स हे पण आपल्याला बायकांमध्ये जास्ती मिळतात. यावेळेला त्यांना आपण काउन्सिल करतो की त्यांनी डाएट बरोबर एक्सरसाइजकडे स्पेशली लक्ष द्यायची गरज आहे. आपण एक्सरसाइजचे जे गाईडलाईन्स त्यांना सांगतो त्यामध्ये 45 मिनिट्स वॉक डेली किंवा माइल्ड टू मॅडरेट ॲरोबिक ॲक्टिव्हिटी समथिंग जी आपण त्यांना सजेस्ट करतो. मेंटली त्यांना आपण सपोर्ट करण्याकरता, त्यांना जे डिप्रेशनचा प्रॉब्लेम कॉमनली दिसतो या वयामध्ये त्याकरता आपण त्यांना मानसिक काळजी घ्यायची पण आपण सल्ला देतो. वॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. डायबिटीज इज अ लो इम्युन कंडिशन. अशा वेळी त्यांना बरेचसे आजारांना ते बळी जाऊ शकतात. म्हणून आपण त्यांना आता एंडोमेट्रियल कॅन्सर लेटेस्ट इन डिस्कशन, तर HPV वॅक्सिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट इन डायबेटिक वुमेन. दे हॅव टू टेक इट. तसंच न्यूमोकोकल वॅक्सिन दर 5 वर्षाला, इन्फ्लुएन्झा वॅक्सिन दरवर्षी, हेपटायटिस, शिंगल्स हे सगळे वॅक्सिनेशन आपण त्यांना समजवतो. आणि असंच आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यामध्ये कशी काळजी घ्यायची हे सगळं आपण व्यवस्थित त्यांना समजून सांगतो. ओके. डॉक्टर स्नेहा निकटे, ज्या महिला प्रेग्नेंट्स असतात तर त्यांना मधुमेह धोका होण्याचा चान्स जास्त असतो का, आणि जर त्यांना टेस्ट करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट टेस्ट कोणती आहे, थोडक्यात सांगाल? हर्षाली, आत्ता दिसतंय आपल्याला की गर्भकालीन जो डायबिटीज आहे, म्हणजे ज्याला आपण जेस्टेशनल डायबिटीज असं म्हणतो, त्याचं प्रमाण देखील हल्ली खूप वाढायला लागलं आहे. त्याच्या मागची कारणं बघायची झाल्यास सगळ्यात पहिले ओबेसिटी. जसं आता डॉक्टर प्रतीक्षाने सांगितलं की ओबेसिटी जर का असेल म्हणजे स्थूल स्त्रियांमध्ये तसंच डायबिटीजचं प्रमाण जास्त असतं, मग त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज येण्याची शक्यता अजून मोठ्या प्रमाणात वाढत असते. सो किंवा जर का तुम्हाला पहिल्या प्रेग्नन्सीच्या वेळेस जर का डायबिटीज असेल तर तरी देखील GDM किंवा जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे गर्भावस्थेतील मधुमेह जे आहे ते येण्याची शक्यता जास्त असते. अशा स्त्रियांना म्हणजे जनरली आपण तसेही प्रेग्नन्सीमध्ये 4थ्या महिन्यात किंवा 5व्या महिन्यात GCT म्हणजे ग्लुकोज चॅलेंज टेस्ट ही आपण करत असतो. प्रत्येक स्त्रीला या टेस्ट घ्याव्या लागतात. सो जर का GDM असेल आपल्याला, सो आपण ही जी ग्लुकोज चॅलेंज टेस्ट आहे याच्यामध्ये आपण ग्लुकोज प्यायला देतो. त्यानंतर 2 तासानंतरच्या शुगर्स आपण चेक करत असतो. सो त्या शुगर्स जर का 140च्या वर जेवणानंतरची आणि 120च्या खाली जेवणा आधीची म्हणजे उपाशी पोटीची जर का असेल
तर त्या पेशंटचं GDMचं डायग्नोसिस नक्की ठरतं. सो ही जी OGTT किंवा GCT ही जी टेस्ट असते, जी आपले गायनॅक आपल्याला सजेस्ट करत असतात, ही टेस्ट आपल्याला घेणं गरजेचं आहे. याने जे डायग्नोसिस होतं त्यावरनं GDMचं डायग्नोसिस कन्फर्म होतं. त्या व्यतिरिक्त GDMच्या ट्रीटमेंटसाठी आहार खूप चांगला आपल्याला रेग्युलेट करावा लागतो. त्याच्या व्यतिरिक्त व्यायाम आणि त्यानंतर मग आपलं ट्रीटमेंट म्हणजे ओरल टॅबलेट, ज्या फार लिमिटेड ओरल टॅबलेट्स अवेलेबल आहेत GDMच्या ट्रीटमेंटसाठी. पण इन्सुलिनवर जर का पुढे डायबिटीज कंट्रोल नाही झालं तर इन्सुलिनवर मात्र या पेशंट्सला आपल्याला ट्रीट करावं लागतं. डॉक्टर प्रतीक्षा पाटील, जर एखाद्याचं असं मत असेल की त्यांनी जर पूर्णपणे कार्बोहायड्रेट घेणं बंद केलं तर आणि वेट लॉस केलं तर टाईप 2 मधुमेह जो असतो त्यामधून त्याला मुक्ती मिळेल का? तर त्यावर तुमचं उत्तर काय असेल? तर आता हा एकदम न्यू टॉपिक आहे, रेमिशन ऑफ डायबिटीज किंवा क्युअर ऑफ डायबिटीज. आपण इंस्टाग्राम ओपन केलं तर आपण 1000 मेसेजेस बघतो की डायबिटीजची मुक्ती मिळवा वगैरे सगळं. पण ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. पहिलं तर फॉल्स क्लेम्स की क्युअर, डायबिटीजचा असा क्युअर ॲज सच नाही आहे. रेमिशनमध्ये जातो डायबिटीज रेमिशनमध्ये जाणं म्हणजे काय की तो असं शिथिल अवस्थेत जातो. ओके, हायबरनेशन ज्याला आपण म्हणू. म्हणजे डायबिटीज तुम्हाला आहे पण तो सध्याला तुम्ही विदाऊट टॅबलेट्स की विदाऊट मेडिकेशन्स कंट्रोलमध्ये ठेवताय. तर हो, आजकालची जसं मी सुरुवातीपासून आपण जे म्हणतो लठ्ठपणा वाढत गेलेला आहे, अर्बनायझेशन, प्रोसेस फूड सगळं. तर आपण जर नॉर्मल ट्रेडिशनल स्टेपल फूड जे आपल्या घरोघरी बनलेलं आहे ते खायला लागलो तर आपोआप प्रत्येकाचं 10 किलो तरी वजन कमी, म्हणजे मी एक्झॅजरेट करते पण वजन कमी व्हायला लागतं. प्लस त्याच्याबरोबर जो नियमित व्यायाम जे आपल्या धकाधकीच्या आयुष्यामुळे आपण करू शकत नाही किंवा काही, पण 1 तास जरी व्यायाम करायला लागलो तर असं आढळण्यात आलं, असं पाहण्यात आलं की तुमची साखर आपोआप कमी व्हायला लागते. तर त्याच्याबरोबर जर तुम्ही टॅबलेट्स थोड्याफार सपोर्टिव्हली केला, व्यवस्थित नियमित आहार, नियमित व्यायाम आणि नियमित झोप, ह्या 3ही गोष्टी जर हे केल्या तर तुम्हाला रेमिशन अचीव करता येतं. ओके. फक्त त्याला क्रायटेरियाज आहेत तसे की जसं तुमचं डायबिटीजचं वय अति नको, तुमचं वय स्वतःचं अति नको, डायबिटीज रिलेटेड कॉम्प्लिकेशन नको आणि एक्सक्लुझिव्हली टाईप 2 डायबेटिक, लठ्ठपणा असेल तर तो कमी होणे आणि तुमचं सुरुवातीचं सी पेप्टाईड म्हणजे इन्सुलिनचं बनतंय की नाही तुमच्या शरीरात, जर सी पेप्टाईड लेवलचं प्रमाण व्यवस्थित असेल तर हो. ओके. डॉक्टर शुभश्री, जाता जाता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की बरेच वेळा आपण बघतो की डायबिटीजसाठी कृत्रिम एक गोड शुगर फ्री पदार्थ असतात, तर ते कितपत सेफ आहेत? हा जो टॉपिक आहे हा खूप इंटरेस्टिंग आहे, कारण बरेचसे पेशंट हा विचार करतात की मी जर का शुगर फ्री स्वीट्स, आईस्क्रीम्स, पेस्ट्रीज खाल्ल्या तर माझी शुगर किंवा माझ्या शरीराला ते नुकसानदायक नाही आहे. पण असं आपण मानतो की या पदार्थांमध्ये जे कार्बोहायड्रेट आहे किंवा तेलाची मात्रा जी वापरल्या जाते, मैद्याची मात्रा जी वापरल्या जाते, त्यांनी होणारं नुकसान डेफिनेटली डायबिटीजला होतं. आर्टिफिशियल स्वीटनसमध्ये पण बऱ्यापैकी वेगवेगळे प्रकार आहे. ज्यामध्ये आहे स्टिविया जे झाडापासून येतं किंवा सुक्रेलोज, हे 2 आर्टिफिशियल स्वीटनस मॉडरेट अमाऊंटमध्ये एक पेशंट कन्झ्युम करू शकतो. पण ॲस्पर्टेम जे कोलाजमध्ये येतं हे पुढे जाऊन कॅन्सरची शरीरात निर्मिती करू शकतं. म्हणून आर्टिफिशियल स्वीटनस पण लार्ज क्वांटिटीजमध्ये लॉंग टर्म घेतल्यावर त्याचे साईड इफेक्ट्स डेफिनेटली बॉडीला फेस करावे लागतात. WHO आताच एक वॉर्निंग लेटर इश्यू केलं आहे आर्टिफिशियल स्वीटनर्सवर की जे लोक लाईफस्टाईल डिसीज प्रिव्हेंट करण्याकरता या आर्टिफिशियल स्वीटनर्सचा वापर करतात त्यांना पुढे जाऊन इनफॅक्ट हे लाईफस्टाईल डिसीजेस होऊ शकतात. जसं त्यांच्यामध्ये डायबिटीज होऊ शकतो, त्यांना हार्ट प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा इव्हन डेथ पण होऊ शकतो. सो आर्टिफिशियल स्वीटनर्स याचं प्रमाण जे आहे तुमच्या डॉक्टरला विचारून मॉडरेट क्वांटिटीजमध्ये ओकेजनली कन्झ्युम करायला ते डेफिनेटली सेफ आहेत. तर कार्यक्रमाच्या शेवटी जाता जाता आपल्या प्रेक्षकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा आहे? डॉक्टर स्नेहा निघते, तुमच्यापासून सुरुवात करूयात. जर का डायबिटीजपासून वाचायचं असेल तर आपल्या लहान मुलाबाळांना जरूर जपा. त्यांच्यात प्रोसेस्ड फूड, त्यानंतर हेल्दी लाईफस्टाईल, अवेअरनेस या सगळ्या गोष्टींचं आणायला पाहिजे. फिटनेसचं अवेअरनेस आणायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही आपल्या मुलाबाळांबरोबर जास्तीत जास्त वेळ आउटडोर ॲक्टिव्हिटीज, फिजिकल ॲक्टिव्हिटीजमध्ये घालवा. ओव्हरऑल ॲज अ फॅमिली चांगलं हेल्दी लाईफस्टाईल जगा आणि यू कॅन विन ओव्हर युअर डायबिटीज फॉर शुअर. डॉक्टर प्रतीक्षा पाटील. थँक्यू सरशाली. मला एवढंच सांगायचं आहे, जसं आपलं एक ब्रीदवाक्य आहे, मुलगी शिकली प्रगती झाली, तसं मी सांगेन की स्त्री निरोगी राहिली आरोग्य रुजे घरोघरी. तर स्त्रियांनी आपले हेल्थ आपल्या हाती घ्या, इतरांवर न डिपेंड राहता आणि मग एक आरोग्य जीवनदायी जे तुमच्या मुलांना आणि तुमच्या घरच्यांना सगळ्यांना मिळेल. एवढंच सांगितलं. डॉक्टर शुभश्री पाटील. आपण असं म्हणतो आरोग्यम धनसंपदा, म्हणजे एखादा व्यक्ती आरोग्य असला तर
तो आपल्या आयुष्यात कितीतरी कार्यांमध्ये सहभागी होऊ शकतो. तसंच एक स्त्री आपल्या आयुष्यकाळामध्ये कितीतरी भूमिका निभावून धरते. अशा वेळी ती आई असते, ती ताई असते, ती मैत्रीण असते, ती पत्नी असते किंवा ती मुलगी असते. आपण जेव्हा एका स्त्रीला आरोग्याचं शिक्षण देतो त्यावेळी त्यातच खरा अर्थ असतो, नाहीतर ते व्यर्थ असतं. कारण ही स्त्री पुढे जाऊन एक निरोगी परिवाराला कडे लक्ष देते आणि हाच निरोगी परिवार हळूहळू आपल्या देशाला पण निरोगी आणि स्वास्थ्यमयी करतो. तुम्ही या ठिकाणी आला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर डॉक्टर स्नेहा निकटे, डॉक्टर प्रतीक्षा पाटील, डॉक्टर शुभश्री पाटील यांनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. प्रत्येक रोगाचा उपचार होतो, फक्त त्यासाठी महत्त्वाचं आहे योग्य मार्गदर्शन. आम्हाला आशा आहे की आमच्या खास शोमधून तुम्हाला मधुमेहासंबंधित प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील. आणि हां, अधिक माहितीसाठी तुम्ही यांच्या फेसबुक पेजवर लॉग इन करायला विसरू नका. त्याचबरोबर यूट्यूब, इंस्टाग्राम आणि ट्विटरच्या माध्यमातून डायबिटीज पर चर्चामध्ये तुम्ही कनेक्ट होऊ शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. नमस्कार.